डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ब्रिज कोर्स ऑफ क्लास 10th इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. डिअर स्टुडंट्स, इन द लास्ट व्हिडिओ वी हॅड सीन कॉम्पिटन्सी और लर्निंग आउटकम स्टेटमेंट 6. एक्सप्लेन अ कन्सेप्ट अँड प्रॉब्लेम, ॲक्टिव्हिटी नंबर 1. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 6, एखादी संकल्पना आणि समस्या स्पष्ट करणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहिली. यू हॅड लर्न्ड अबाउट डिफरंट WH वर्ड्स अँड देअर फंक्शन्स. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे WH वर्ड्स आणि त्याची कार्य देखील पाहिली. यू हॅव ऑल्सो लर्न्ड how to frame WH questions with the help of two structures. दोन रचनेच्या सहाय्याने WH questions कसे तयार करता येतात हे देखील तुम्ही पाहिलं आहे. Now in this video we are going to see activity number 2. आता या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी 2 पाहणार आहोत. येथे लर्निंग आउटकम और कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आहे. To enable students to frame WH questions after looking at a picture or reading a text. म्हणजे चित्र पाहून किंवा मजकूर अथवा उतारा वाचून विद्यार्थ्यांना WH क्वेश्चन तयार करण्यास समर्थ बनवणे. लेट अस सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स इन द बिगिनिंग. विद्यार्थ्यांसाठी काय सूचना दिल्या आहेत ते आपण सुरुवातीला पाहू. फर्स्ट इन्स्ट्रक्शन, पहिली सूचना आहे, ट्राय टू रिलेट the WH words to the given advertisement. You have been given the advertisement in learning activity. Learning activity मध्ये तुम्हाला एक ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात दिलेली आहे. त्या दिलेल्या जाहिरातीला अनुसरून तुम्हाला काही WH क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. म्हणून त्या जाहिरातीशी संबंधित कोणते WH वर्ड्स वापरता येतील त्या WH वर्डचा जाहिरातीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. सेकंड इन्स्ट्रक्शन आहे, मेक अ लिस्ट ऑफ WH क्वेश्चन्स. म्हणजे WH प्रश्नांची यादी, WH वर्डने तयार होणाऱ्या प्रश्नांची यादी तयार करा. नाव सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. यामध्ये ॲक्टिव्हिटी 1 आहे, कंप्लीट द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे खाली दिलेले प्रश्न पूर्ण करा. 5 questions have been given here which begin with who, where, what, why and when. या WH वर्डने हे 5 प्रश्न तयार होतात. You can complete these sentences like who are you, where do you live, what is your name, why are you late today, when is your birthday. या पद्धतीने तुम्ही स्वतःचे प्रश्न तयार करा. You frame your own questions and write this activity in your notebook. तुम्ही स्वतःचे प्रश्न तयार करा आणि वहीमध्ये ही ॲक्टिव्हिटी लिहा. ॲक्टिव्हिटी 2 आहे, फ्रेम 5 questions related to the advertisement given below. खाली तुम्हाला एक जाहिरात दिलेली आहे. त्या जाहिराती संदर्भात 5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, हू आर प्लेइंग इन दिस पिक्चर. या चित्रामध्ये कोण खेळत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 5 प्रश्न तयार करून वहीमध्ये लिहायचे आहेत. यू फ्रेम 5 क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट इन युअर नोटबुक. नाव सी ॲक्टिव्हिटी नंबर 3, राईट 5 क्वेश्चन्स टू बी आस्क्ड ऑन द पॅसेज गिव्हन बिलो. खालील उत्तरावर आधारित 5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. यू राईट दिस पॅसेज in your notebook and frame 5 WH questions and write them in your notebook. तुम्हाला हा पॅसेज आणि या पॅसेजवरील तुम्ही तयार केलेले 5 प्रश्न वहीमध्ये लिहायचे आहेत. In solve activity section you write WH questions on this passage in your notebook. In practice section, you have been given 2 advertisements. This is the first advertisement.
and this is the second advertisement. You try to frame 5 WH questions and write them in your notebook. या जाहिरातीवर आधारित 5 WH क्वेश्चन्स तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि ते वहीमध्ये लिहा. Now I will give you the passage which you can see on the screen. मी तुम्हाला एक पॅसेज देणार आहे जो तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता. यू रीड दिस पॅसेज केअरफुली. हा पॅसेज म्हणजे उतारा काळजीपूर्वक वाचा. अँड आफ्टर रीडिंग दिस पॅसेज you have to frame 5 questions on the underlined part of these 5 sentences. या 5 वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या भागावरती तुम्हाला 5 WH क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. These underlined parts will be the answer of your WH questions. तुम्ही तयार केलेल्या WH क्वेश्चनची उत्तरे म्हणजे हे अधोरेखित केलेले भाग असतील. यू राईट दीज क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. आणि हे प्रश्न तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी द एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरल ॲक्टिव्हिटी और रीइन्फोर्समेंट. म्हणजे समांतर उपक्रमामध्ये तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. यू आर एक्सपेक्टेड टू डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. खालील ॲक्टिव्हिटी करणे तुमच्याकडून अपेक्षित आहे. मेक अ लिस्ट ऑफ क्वेश्चन्स रिलेटेड टू युअर लाईफ. म्हणजेच तुमच्या जीवनाशी संबंधित असे काही प्रश्न तुम्हाला तयार करायचे. यू राईट ॲटलिस्ट 5 क्वेश्चन्स. किमान 5 प्रश्न तुम्ही तयार करा. फॉर एक्झाम्पल, वेअर डू यू लिव्ह. हा जो प्रश्न आहे, तुम्ही कोठे राहता, हा तुमच्या जीवनाशी निगडित आहे. फ्रेम 5 क्वेश्चन्स लाईक धिस अँड राईट इन युअर नोटबुक. अशाच पद्धतीने आणखी 5 प्रश्न तयार करा आणि आपल्या वहीमध्ये लिहा. नाउ वी विल सी द इव्हॅल्युएशन सेक्शन. मूल्यमापन विभागामध्ये आपण काय करणार आहोत ते आपण पाहूया. धिस इज द शॉर्ट स्टोरी. ही एक शॉर्ट स्टोरी आहे. यू रीड धिस शॉर्ट स्टोरी केअरफुली. अंडरस्टँड इट. ही शॉर्ट स्टोरी काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या. फ्रेम 5 WH क्वेश्चन्स ऑन द अबोव शॉर्ट स्टोरी. आणि या शॉर्ट स्टोरीवरती 5 प्रश्न तयार करा. यू राईट बोथ द शॉर्ट स्टोरी अँड द 5 WH क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. आणि आपल्या वहीमध्ये ही शॉर्ट स्टोरी आणि तुम्ही तयार केलेले 5 WH क्वेश्चन्स लिहा. इन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेले प्रश्न पूर्ण करा. यू हॅव बीन गिवन द 5 क्वेश्चन्स. यू आर एक्सपेक्टेड टू फिल द ब्लँक स्पेस विथ WH वर्ड अँड फ्रेम दिस क्वेश्चन्स. तुम्ही या रिकाम्या जागी WH वर्ड लिहून प्रश्न तयार करणे अपेक्षित आहे. यू गेस द WH वर्ड अँड फ्रेम क्वेश्चन्स. कोणता WH वर्ड या ठिकाणी वापरता येईल त्याचा अंदाज करा आणि हे प्रश्न पूर्ण करा. इन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फ्रेम WH क्वेश्चन्स फॉर द अंडरलाईन पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी WH क्वेश्चन्स तयार करा. अगेन हिअर 5 sentences have been given and you are expected to frame WH questions for the underlined part of these sentences. या वाक्यातील अधोरेखित भागासाठी तुम्हाला WH क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. यू राईट दिस क्वेश्चन और ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही वहीमध्ये लिहायची आहे. After completing all these activities, you will be able to frame WH questions as well as
After completing all these activities, you will be able to frame WH questions as well as ask them. या सर्व ॲक्टिव्हिटीज पूर्ण केल्यानंतर WH क्वेश्चन्स तयार करण्यास आणि WH क्वेश्चन विचारण्यास तुम्ही शिकणार आहात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.